तर डोंबिवलीमध्ये स्फोट झालेल्या कंपनीच्या शेजारी गणेश नगर वसाहत आहे आणि या वसाहतीमध्ये 5 ते 6 हजार निम्न मध्यमवर्गीय कुटुंबीय राहतात। स्फोटाची तीव्रता इतकी होती की या परिसरामध्ये 90% घरांचं नुकसान झालं आहे। आमचा काहीही दोष नसताना एवढा मोठा भूर्दंड आम्हाला का, असा सवाल इथले रहिवासी करतात। भरपूर झाले आणि पत्रे पण झाले। 11:30च्या दरम्यान मला माझ्या बायकोचा फोन आला ऑफिसमध्ये। मला वाटलं तिने असंच केलं असेल, कारण तिने 4-5 वेळा फोन केल्यानंतर मी उचलला तर ती बोलली की असं असं झालंय। तर मला वाटलं की आमच्याच घरामध्ये झालंय। तर नंतर थोड्या वेळाने परत तिने फोन करून सांगितलं की बाजूवर केमिकल कंपनी आहे, तिथे मोठा स्फोट झालाय। कमीत कमी घराचं 70-80 हजाराचं नुकसान झालेलं आहे। त्यांचे अक्षरशः बरेचसे लोक ॲडमिट पण आहेत तिथले। तर ते नुकसान भरपाई तर मागायलाच पाहिजे, कारण लोक उद्ध्वस्त झालेत। अक्षरशः घरात एकही वस्तू शिल्लक राहिलेली नाहीये। किचन पासून सगळं त्यांचं उद्ध्वस्त झालेलं आहे। तर सरकारने लवकरात लवकर लक्ष घालून इथे या लोकांना नुकसान भरपाई द्यावी लवकरात लवकर। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।